अमेरिकेत भारतीय आय टी कंपन्यांच्या एडीआरमध्ये मोठी घसरण झालेली आहे आणि त्याच्यामुळे आपल्या भारतातील जे आय टी शेअर्स आहेत त्यांच्यावरती प्रचंड दबाव आलेला आपल्याला पाहायला मिळाला. आता एडीआर म्हणजे काय, तर अमेरिकन डिपॉझिट रिसिट. म्हणजेच काय, तर अशा इंडियन कंपन्या ज्या आपल्या इंडियन स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड आहेत आणि यूएस मार्केटमध्ये देखील लिस्टेड आहेत. आता इथे होतं काय मित्रांनो, तर यूएस मार्केट जे आहे ते लवकर बंद होतं आणि लवकर बंद झाल्या कारणाने आपल्याला क्लोजिंग डेटा सगळ्यांसाठी अवेलेबल होतो आणि या क्लोजिंग डेटाच्या बेसवरती आपल्या इंडियन मार्केटमध्ये मार्केट ओपन होण्यापूर्वी पोझिशन घेतल्या जातात. आता इथे देखील सेम तसंच झालेलं आहे. यूएस मार्केटमध्ये एडीआरमुळे मोठी घसरण झालेली आहे आणि सेम त्याच्यामुळेच आपल्याला जे मोठे फॉरेन इन्व्हेस्टर्स आहेत किंवा जे ट्रेडर्स असतील त्यांनी इंडियन मार्केट ओपन होण्यापूर्वी सेल ऑर्डर टाकल्या होत्या आणि त्याच्यामुळे आपल्याला मार्केट जो आहे तो गॅपडाऊनने ओपन होताना पाहायला मिळाला आणि त्या दिवसाची कॅन्डल जी आहे ते जवळजवळ 6 ते 7% क्लोज होताना आपल्याला पाहायला मिळते. तर फक्त हे कारण आहे का करेक्शन मागे, तर नाही मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त देखील बाकी कारण आहेत, ते आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो, द स्टॉक सिलेक्शन आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो. जेथे आपण स्टॉक मार्केट संदर्भात ज्या काही न्यूज असतात, अपडेट्स असतात, त्यात आपण सविस्तर विश्लेषण करतो, जेणेकरून आपला जो काही मराठी गुंतवणूकदार आहे, ट्रेडर आहे, त्यांच्या मनामध्ये असणारे डाऊट्स आपल्या व्हिडिओमार्फत पूर्णपणे क्लिअर होत असतात. तर याच्यामध्ये आता जर बघायचं झालं तर एआयचा वापर आपल्याला सध्या खूप मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळतोय. त्यामुळे अशा काही आयटी कंपन्या आहेत मित्रांनो, ज्यांचा पारंपरिक जो मॉडेल आहे तो धोक्यात येऊ शकतो, अशी एक भावना सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्याच्यामुळे आपल्या मार्केटमध्ये निगेटिव्ह सेंटिमेंट पाहायला मिळत आहेत. तसंच जागतिक टेक शेअर्समध्ये सेल ऑफमुळे जे ग्लोबल सेंटिमेंट आहे ते देखील आपल्या निगेटिव्हमध्ये गेलेले पाहायला मिळत आहेत आणि त्याचा देखील दबाव जो आहे तो आयटी शेअर्सवरती आलेला पाहायला मिळतोय. त्यानंतर पुढे बघायचं झालं तर एआयच्या रॅलीमुळे खूप सारे शेअर जे आहेत मित्रांनो ते ओव्हर व्हॅल्युएशनला गेले होते, म्हणजे ओव्हर व्हॅल्यूड झाले होते. आणि जेव्हा पण स्टॉक जे आहेत मित्रांनो ओव्हर व्हॅल्यूड होतात आणि अशा वेळी समजा मार्केटमध्ये निगेटिव्ह न्यूज आली तर अशा स्टॉक्सवर मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला सेलिंग प्रेशर आलेला पाहायला मिळतो आणि इथे देखील सेम तसंच झालेलं आहे. तर अशा प्रकारची न्यूज होती मित्रांनो, अशा प्रकारच्या अपडेट्स होत्या. आता आपण याच्यामध्ये काही असे स्टॉक्स बघूया ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घसरण आली होती. खूप सारे स्टॉक्स आहेत, परंतु जे काही इम्पॉर्टंट स्टॉक्स आहेत मित्रांनो ते मी तुम्हाला सांगतो. आता इन्फोसिस 7%ने घसरला होता. नंतर TCS बघायला गेलं तर तो पण 7%, विप्रो 3%, HCL टेक्नॉलॉजी 4%, टेक महिंद्रा 4%, कॉपोर्ज 5%, त्यानंतर पर्सिस्टंट 4%, अशा प्रकारचे स्टॉक आपल्याला करेक्ट होताना पाहायला मिळालेत. आता यामधील इन्फोसिस जो आहे मित्रांनो, जो 7% डाऊन झालाय, तो आपण स्टॉक सिलेक्ट केलाय. तर या स्टॉकचं आपल्या 4 इम्पॉर्टंट फॅक्टरवरती आपण अनालिसिस करणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी मी माझं या स्टॉक संदर्भातला क्लिअर व्ह्यू देखील तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आता याच्या व्यतिरिक्त TCS आणि HCL टेक्नॉलॉजी या स्टॉकचा मी ऑलरेडी अनालिसिस केलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आणि वरती आय बटनवर क्लिक केलं तर तिथे देखील व्हिडिओ जे आहे ते आपली अवेलेबल आहे. त्याच्यामुळे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही पूर्ण व्हिडिओ जे आहे तुम्ही बघू शकता. आता बाकीचे जे स्टॉक्स आहेत मित्रांनो त्या संदर्भात तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा स्टॉकचं नाव, आम्ही त्याची देखील नोंद घेऊ आणि त्या संदर्भात देखील व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. तर इन्फोसिस आपण स्टॉक घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपले 4 इम्पॉर्टंट फॅक्टर जे आहेत त्यातला पहिला फॅक्टर आहे तो म्हणजे फंडामेंटल्स. तर याच्यामध्ये आपल्याला काय कळतं, तर स्टॉक फंडामेंटली स्ट्रॉंग आहे की वीक आहे हे आपल्याला क्लिअर यातून कळून येतं. सेकंड, व्हॅल्युएशन, म्हणजे आजच्या डेटला ज्या प्राइसला स्टॉक ट्रेड करतोय तो स्वस्त आहे की महाग आहे ते आपल्याला समजतं. त्यानंतर फायनान्शियल, तर याच्यामध्ये आपण प्रॉफिट अँड लॉस शीट पाहतो, म्हणजेच कंपनीचा सेल्स कशा प्रकारचा होतोय, कंपॅरेटिव्हली त्यांना नेट प्रॉफिट बरोबर होतोय का, ते माहिती आपल्याला याच्यातनं कळते. त्यानंतर चौथं म्हणजे चार्टमध्ये सपोर्ट्स कुठे आहेत, रेसिस्टन्स कुठे आहे, पुढे मोमेंटम कशा प्रकारचा येऊ शकतो, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर फंडामेंटल्समध्ये आपले 10 मेट्रिक्स असतात जे तुम्हाला आता स्क्रीनवर दिसले असतील आणि सेक्टर वाईज थोडेसे याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस झालेले पाहायला मिळतील. आता याच्यामध्ये आपण 1 ते 10ची रेटिंग देतो. ती रेटिंग कशा प्रकारे असेल मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. तर 8 ते 10 रेटिंगवाले स्टॉक जे आहेत ते ग्रीन झोनमध्ये असतात, म्हणजे यांचे फंडामेंटल स्ट्रॉंग असतात. सेकंड, 6 ते 7 रेटिंगवाले स्टॉक, म्हणजे याच्यामध्ये येणाऱ्या क्वार्टरली परफॉर्मन्स आपलं लक्ष ठेवायचं असतं, ऑब्झर्वेशन करायचं असतं. आणि 1 ते 5 रेटिंगवाले स्टॉक जे ते रेड झोनमध्ये असतात, म्हणजे त्यांचे फंडामेंटल्स वीक असतात, कमकुवत असतात आणि अशा स्टॉकपासून आपल्याला पूर्णपणे लांब राहायचं असतं. तर याच्यातला पहिला मेट्रिक आहे तो म्हणजे ROC, ज्याला आपण रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड असं म्हणतो. आता याच्यामध्ये कंपनीने टोटल कॅपिटल वापरून किती प्रमाणात प्रॉफिट कमवलाय ते आपल्याला समजतं. तो रेशो 18 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 37.5 पाहायला मिळतोय. त्यामुळे हा पॉईंट जो आहे तो पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे रिटर्न ऑन इक्विटी, म्हणजेच कंपनीने शेअरहोल्डर्स कडून घेतलेल्या पैशावर किती प्रमाणात प्रॉफिट कमवलाय ते आपल्याला समजते. तो रेशो 18 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 28.8 पाहायला मिळतोय. त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे डेट टू इक्विटी, म्हणजे कर्जाचे प्रमाण, कंपनीवरती कर्ज किती आहे ते आपल्या याच्यातनं समजते. तो रेशो 0.5 किंवा त्यापेक्षा कमी लागतो आणि ते आपला 0.11 पाहायला मिळतोय. त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय. त्यानंतर पुढचं म्हणजे कॅश कन्व्हर्जन रेशो, म्हणजे याच्यामध्ये बिझनेस अर्निंगचं कॅशमध्ये कन्व्हर्जन होतंय का ते आपल्याला समजतं. तो रेशो 70 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 85 पाहायला मिळतोय. त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन, म्हणजेच कंपनीच्या टोटल रेव्हेन्यूमधून ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वजा करता कंपनीच्या हातात किती प्रॉफिट शिल्लक राहतो ते आपल्याला समजतं. आता ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कोणते कोणते आहेत,
जसं की रॉ मटेरियल आहे, त्यानंतर रेंट आहे, इलेक्ट्रिसिटी बिल आहे, त्यानंतर पाहायला गेलं तर एम्प्लॉईजचं पेमेंट आहे किंवा जे काही इतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस असतील, हे सगळे वजा करता कंपनीचा किती प्रॉफिट शिल्लक राहतो ते आपल्याला समजतं. तो रेशो 15 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि त्याला 24.8 पाहायला मिळतोय. त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे कॅश फ्लो क्वालिटी, म्हणजेच कंपनीचा जो प्रॉफिट आहे तो खऱ्या कॅश इनफ्लो आणि आउटफ्लोशी मिळता जुळता आहे का ते आपल्याला समजतं. तो रेशो 4 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 3 पाहायला मिळतोय. त्यामुळे हा पॉईंट निगेटिव्हमध्ये जातोय. पुढे फ्री कॅश फ्लो, म्हणजेच कंपनी लास्ट 5 वर्षामध्ये कन्सिस्टंटली फ्री कॅश फ्लो जनरेट करते का, कंपनीच्या हातामध्ये कॅश शिल्लक राहते का ते आपल्याला समजते. तो रेशो 3 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 5 पाहायला मिळतोय. त्यामुळे देखील पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे अल्टिमेट झेड स्कोर, आता याच्यामध्ये कंपनी फायनान्शियली स्टेबल आहे की बँकरप्सी आहे ते आपल्याला समजतं. आता फायनान्शियली स्टेबल म्हणजे काय, तर कंपनीचे फायनान्शियल मोजण्यासाठी काही जे पॅरामीटर्स असतात त्याची वर्गवारी केली जाते आणि एक स्कोर काढला जातो ज्याला झेड स्कोर असं नाव दिलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पहिले संकेत मिळतात की कंपनी फायनान्शियली ओके आहे का दिवाळखोरीच्या मार्गावर चालली आहे. तो रेशो 2.99 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 10.3 पाहायला मिळतो. त्यामुळे हा पॉईंट स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह आहे. पुढे प्रमोटर प्लेज, आता प्रमोटर म्हणजे कोण, तर कंपनीचे मूळ मालक असतात ज्यांनी कंपनीची स्थापना केलेली असते आणि त्यांनी त्यांच्या शेअरवरती कोणत्याही प्रकारे कर्ज घेतलेलं नसावं, म्हणजे 0 असायला पाहिजे आणि ते 0च आहे. त्याच्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे. आता टोटल होल्डिंग किती आहे, तर 14.52% होल्डिंग प्रमोटर्सकडे आहे. पुढचं म्हणजे CAGR, कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट. याच्यामध्ये आपण लास्ट 5 वर्षाचा नेट प्रॉफिट ग्रोथ पाहतो जो आपल्या 10 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि त्याला 10च पाहायला मिळतो. त्यामध्ये देखील पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय. आता ओव्हरऑल जर रेटिंग बघितली तर 9ची रेटिंग आली, म्हणजे स्टॉक गेला ग्रीन झोनमध्ये. म्हणजेच काय, तर इथे आपला स्टॉक फंडामेंटली स्ट्रॉंग पाहायला मिळतोय. आता झाले फंडामेंटल्स, आता आपण त्याचे व्हॅल्युएशन पाहून घेऊया. व्हॅल्युएशनमध्ये सगळ्यात पहिले आपण बघतो ते म्हणजे प्राइस टू अर्निंग रेशो, जो आपला इंडस्ट्री पीच्या आसपास लागतो. इंडस्ट्रीचा PE पाहायला मिळतो 24.8 आणि स्टॉकचा PE आहे 21.8. PE इथं आपला चांगला पाहायला मिळतोय. त्यानंतर EBITDA 16च्या आतमध्ये पाहिजे आणि EBITDA इथं आपला 13.6 पाहायला मिळतोय. EBITDA देखील चांगला पाहायला मिळतोय. पेग रेशो 1.2 किंवा त्यापेक्षा कमी पाहिजे आणि पेग रेशो इथं आपला 3.38 पाहायला मिळतोय. पेग रेशो थोडा आपला जास्त पाहायला मिळतोय. आणि PB रेशो या सेक्टरसाठी किंवा या स्टॉकसाठी व्हॅलिड राहत नाहीये, त्यामुळे आपण PB रेशो घेणार नाही आहोत. आता ओव्हरऑल जर इथं बघितले आपण पॉईंट्स व्हॅल्युएशनचे, तर आपल्या ठीकठाक पाहायला मिळतात. PE रेशो आणि EBITDA चांगले आहेत, फक्त पेग रेशो थोडासा जास्त आहे. तर याचा अर्थ काय होतो की कंपनी तेवढ्या फास्ट ग्रोथ करत नाहीये. बाकी ओव्हरऑल आपल्या कंपनी ते चांगली पाहायला मिळते. त्यामुळे आपण याला नॅचरलमध्ये आपण कन्सिडर करूया. आता पुढे येते म्हणजे फायनान्शियल, त्याच्यामध्ये आपण प्रॉफिट अँड लॉस शीट ओपन करून बघू. आता P&L मध्ये जर बघायचं झालं तर 2014 पासून त्यांचा सेल्स जो आहे इयर ऑन इयर चांगल्या प्रकारचा वाढताना पाहायला मिळतो आपल्याला. चांगल्या प्रकारची कन्सिस्टन्सी मित्रांनो बघा. 2014 मध्ये त्यांचा सेल्स होता 50,133 करोड आणि आता लास्ट इयर म्हणजे 2025ला तो झाला 1,62,990 करोड. तशा प्रकारे कन्सिस्टंटली जर बिझनेस वाढत असेल एखाद्या कंपनीचा मित्रांनो, तर ही एक पॉझिटिव्ह साईन असते आपल्यासाठी. आणि खाली जर नेट प्रॉफिट बघायचं झालं तर 2014 मध्ये त्यांना नेट प्रॉफिट झाला होता 10,656चा आणि आता लास्ट इयर 2025 मध्ये झाला 26,750. आणि याच्यामध्ये जर बघायचं झालं तिथे देखील नेट प्रॉफिट आपला इयर ऑन इयर चांगल्या प्रकारचा वाढताना पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे त्यांचा सेल्स वाढलेला आहे त्या प्रकारेच आपला नेट प्रॉफिट देखील कन्सिस्टंटली आपला इयर ऑन इयर वाढताना इथे पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे फायनान्शियल आपला अतिशय स्ट्रॉंग पाहायला मिळत आहेत. त्यामुळे हा जो आपला फॅक्टर आहे तो आपला अतिशय स्ट्रॉंग पाहायला मिळतोय. आता लास्ट फॅक्टर शेवटचा आहे तो म्हणजे चार्ट, जो आपण चार्ट ओपन करून आता बघूया. हे पाहिजे चार्टवर जर आपल्याला बघायचं झालं तर जी आपण न्यूज कव्हर करतोय, ज्या दिवशी न्यूज आली होती 4 फेब्रुवारी रोजी, तेव्हा बघा इथे स्टॉक गॅपडाऊनने ओपन झाला होता. त्याची क्लोजिंग जी आहे ती रेडमध्ये झालेली आहे. स्टॉक जवळजवळ 7% करेक्ट झाला होता आणि त्यानंतर नेक्स्ट 2 दिवस आपला कंटिन्यू स्टॉक अजून पुढे करेक्ट होतानाच पाहायला मिळतोय. आता याचं अनालिसिस करायचं झालं मित्रांनो तर आपण मोठ्या टाइम फ्रेमवर याचं अनालिसिस करून घेऊ. त्यासाठी आपण मंथली चार्ट ओपन करून घेऊया. तर या महिन्यामध्ये जी कॅन्डल फर्म होते ती रेडमध्ये तयार होताना पाहायला मिळते, कारण की स्टार्टिंगपासून आपला स्टॉक जो आहे थोडासा सेलिंग प्रेशरमध्ये पाहायला मिळते. त्याच्या आधीच्या 4 कॅन्डल्स आपण बघितल्या तर 4ही कॅन्डल आपल्याला ग्रीनमध्ये क्लोज झालेल्या पाहायला मिळतात. आता हे करेक्शन असंच जर कंटिन्यू राहिलं मित्रांनो तर याच्यामध्ये पहिला सपोर्ट जो आहे तो आपला इथे 1412च्या आसपास पाहायला मिळतोय. त्यानंतर खाली एक डिमांड झोन आहे मित्रांनो, तो डिमांड झोन मी इथं ड्रॉ करून ठेवतो आणि डिमांड झोन ड्रॉ करण्यामागचं कारण देखील तुम्हाला मी पुढे सांगतो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट सपोर्ट जो इथं आपल्याला पाहायला मिळतोय एक 908च्या आसपास. आता इथे हा जो डिमांड झोन मी ड्रॉ केला मित्रांनो त्याची रेंज आहे 1184 ते 1329च्या आसपास. आता हे करेक्शन असंच कंटिन्यू राहिलं मित्रांनो आणि या झोनमध्ये समजा प्राइस आली आणि इथे तुम्हाला एखादा बुलिश कॅन्डलचं एक पॅटर्न किंवा रिव्हर्सलचं काही कन्फर्मेशन मिळालं तर इथे तुम्ही एखादी बाईंग अपॉर्च्युनिटी नक्की शोधू शकताय. त्याच्यामागचं कारण देखील सांगतो मित्रांनो, आपल्याला स्टॉक फंडामेंटली स्ट्रॉंग पाहायला मिळाला, फायनान्शियल देखील अतिशय स्ट्रॉंग पाहायला मिळाले, फक्त व्हॅल्युएशन आपल्याला ठीकठाक पाहायला मिळाले, त्यामुळे नॅचरल आपण त्याला कन्सिडर केला होता. त्यामुळे स्टॉक हा अतिशय चांगला आहे मित्रांनो. त्याच्यामुळे चांगल्या प्राईसवर तुम्हाला जर मिळाला तर नक्कीच तुम्ही याच्यामध्ये छोटीशी क्वांटिटी तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करू शकता. आता पर्सेंटेजमध्ये जर कॅल्क्युलेट करायचं झालं तर किती पर्सेंटपर्यंत हा झोन आहे आपण चेक करून घेऊया.
म्हणजे इथून पुढे 18 ते 20% पर्यंत जर करेक्शन आलं तर तुम्हाला चांगल्या प्रकारची अपॉर्च्युनिटी भेटू शकते. आता डिपेंड करणार आहे की तुम्ही कोणत्या टाईपचे ट्रेडर आहात. तुम्ही ॲग्रेसिव्ह आहात की कन्झर्वेटिव्ह आहात. जर ॲग्रेसिव्ह असाल तर पहिला सपोर्ट ऑलरेडी मी जो दिलेला आहे मित्रांनो इथे एक 1412च्या आसपास, तिथे तुम्ही छोटी क्वांटिटी ॲड करू शकता. आणि तुम्ही जर कन्झर्वेटिव्ह असाल म्हणजे तुम्हाला सेफ एंट्री हवी असेल तर खाली जो मी झोन दिलेला आहे मित्रांनो तुम्ही तिथे तुमची क्वांटिटी तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करू शकता. तशा प्रकारचे हे सपोर्ट्स आहेत. आणि पुढे रेसिस्टन्स जर बघायचे झाले तर पहिला रेसिस्टन्स आपला या टॉपला पाहायला मिळतोय एक 1726च्या आसपास. त्यानंतर नेक्स्ट रेसिस्टन्स पाहायला मिळतो इथे 1924च्या आसपास. आणि त्यानंतर पुढचा रेसिस्टन्स जो आहे तो 2006च्या आसपास आपला पाहायला मिळतोय. तर अशा प्रकारचा चार्ट आहे मित्रांनो. आता याच्यावरती माझं जर व्ह्यू सांगायचं झालं मित्रांनो, मी सध्या या स्टॉकला वॉच करणार आहे. आणि जेव्हा स्टॉक आपल्या या डिमांड झोनमध्ये येईल आणि तेव्हा आपलं कन्फर्मेशन मिळालं रिव्हर्सलचं तेव्हाच फक्त या स्टॉकमध्ये मी एंटर करू शकतो. तर अशा प्रकारचा चार्ट आहे मित्रांनो. तर व्हिडिओच्या सुरुवातीला आपण हे करेक्शन का आलं त्याची मागची कारणे समजून घेतली. त्यानंतर आपले 4 इम्पॉर्टंट फॅक्टर्स होते ते देखील आपण पडताळून पाहिले. आता ही जी माहिती मी तुम्हाला दिली मित्रांनो ती तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक देखील करा. तसंच साईडला जो बेल बटन आहे त्या बेल बटनला देखील प्रेस करा, कारण की जेव्हा पण आम्ही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी आणू किंवा इन्फॉर्मेटिव्ह न्यूज तुमच्यासाठी कव्हर करू त्याची अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील आणि कोणतीही व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही. धन्यवाद.